नमस्कार मित्रांनो, ऑड इव्हन चॅनलच्या एकदम फ्रेश, कडक आणि कूल काय भारी सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, कसं चाललंय सगळं? बघा, मार्च महिना संपायला लागलाय आणि सूर्याने आपली पॉवर दाखवायला सुरुवात केली आहे. वाढतं तापमान आणि घामाच्या धारा बघून अंगाची लाही लाही व्हायला लागलीये. बरोबर आहे ना? आता आपण उन्हाळ्यापासून वाचायला काय नाही करत. थंडगार लिंबू सरबत पितो, सारखा एसी लावतो, गारगार आईस्क्रीम खातो. पण मित्रांनो, तुम्ही कधी तुमच्या कपड्यांकडे सिरियसली लक्ष दिलंय का? कारण उन्हाळ्यात आपले कपडे हे एकतर आपले बेस्ट फ्रेंड बनू शकतात किंवा सर्वात मोठा शत्रू. चुकीचे कपडे घातले ना की हा उन्हाळा एखाद्या शिक्षेसारखा वाटतो. बॉडीचं टेम्परेचर वाढलं की चिडचिड होते आणि कामात लक्षही लागत नाही, लक्ष पूर्णपणे उडून जातं. पण आता टेन्शन घेऊ नका, कारण आज काय भारीमध्ये आपण फॅब्रिक, कलर्स आणि स्टाईलचा असा एक परफेक्ट मॅच बघणार आहोत, जो तुम्हाला या 40 डिग्रीच्या कडक उन्हातही एकदम फ्रेश आणि स्टायलिश ठेवेल. चला तर मग उन्हाळ्याला स्टाईलमध्ये फेस करूयात. चला सुरुवात करूयात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टीपासून, ती म्हणजे फॅब्रिक. बघा मित्रांनो, जसं आपण उन्हाळ्यात जड चमचमीत जेवण टाळतो आणि हलकं फुलकं वरण भात किंवा ताक पितो, तसंच आपल्या स्किनचं पण असतं. आपल्या स्किनला या दिवसात ब्रीथ करण्यासाठी मोकळी जागा हवी असते. उन्हाळा म्हटलं की सगळ्यात आधी डोक्यात येतं ते म्हणजे सुती फॅब्रिक. कॉटन हे उन्हाळ्यासाठीचं हलकं फुलकं बॉडीगार्ड आहे. हे नॅचरल फायबर असल्यामुळे घाम पटापट ॲब्झॉर्ब करतं आणि हवा खेळती ठेवतं. जेव्हा घाम वाफ बनून उडून जातो तेव्हा बॉडी नॅचरली कूल होते. कॉटनमध्ये आजकाल अनेक प्रकार अवेलेबल आहेत, जसं की मलमल कॉटन, जे अंगाला अजिबात टोचत नाही. जर तुम्हाला थोडा रॉयल किंवा प्रीमियम लुक हवा असेल तर सरळ लिननकडे वळा. लिनन हे फ्लेक्स प्लांट पासून बनतं. हे कापड कॉटनपेक्षा जास्त टिकाऊ असतं आणि यात होल्स थोडेसे मोठे असतात, ज्यामुळे एअर फ्लो जबरदस्त राहतो. जरी याला थोड्या सुरकुत्या पडला तरी तीच त्याची खरी स्टाईल मानली जाते. लिननचे शर्ट्स आणि पॅन्ट्स घातल्यावर एक वेगळाच क्लासी लुक येतो, जो तुम्हाला प्रोफेशनल मीटिंग्समध्येही उठून दाखवेल. आणि जर तुम्हाला अस्सल भारतीय स्वदेशी टच हवा असेल तर खादी हा बेस्ट ऑप्शन आहे. खादी उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहते. आजकाल खादीमध्ये इतके मॉडर्न कट्स आणि डिझाईन आले आहेत की तुम्ही ऑफिसला देखील खादीचे शर्ट्स आरामात घालून जाऊ शकता. हे कापड जितकं जुनं होतं तितकं ते अधिक मऊ आणि कम्फर्टेबल होत जातं. आता एक मोलाचा सल्ला, उन्हाळ्यात पॉलिस्टर, नायलॉन किंवा सिंथेटिक कपड्यांना लांबूनच टाटा बाय बाय करा. कारण का, पॉलिस्टर म्हणजे एक प्रकारे कपड्याच्या रूपातील प्लास्टिकच आहे. आता तुम्हीच सांगा, कडक उन्हात अंगावर प्लास्टिक गुंडाळून फिरलात तर काय हाल होतील. हे कापड घाम अजिबात शोषून घेत नाही, ज्यामुळे तो स्किनवरच साचून राहतो. त्याचे परिणाम म्हणजेच स्किनला रॅशेस, घामोळ्या, खाज आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा मोठा धोका वाढतो. शिवाय घामाला जो वास येतो ना, त्यालाही सिंथेटिक कापडच जबाबदार असतं. बॉडीची दुर्गंधी वाढण्यापेक्षा छान नॅचरल फॅब्रिक नक्की निवडा. आता तुम्ही बेस्ट कापड तर निवडलं, पण स्टोरी इथेच संपत नाही. कारण चांगलं कापड असून फक्त चालत नाही, त्याचा कलर उन्हाशी कसा डील करतो हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. इथे सायन्सचा एक साधा रूल लागू होतो, रिफ्लेक्शन आणि ॲब्झॉर्प्शन. पांढरा, क्रीम, स्काय ब्लू, लेमन येलो किंवा सध्या ट्रेंडमध्ये असलेले पेस्टल्स कलर उन्हाळ्यात तुमचे बेस्ट फ्रेंड असायला हवेत. हे रंग सनलाईट रिफ्लेक्ट करतात, म्हणजेच सन हीट अंगावरती पडली की हे कपडे तिला आरशासारखं बाहेर फेकून देतात. यामुळे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर बाहेरच्या तापमानापेक्षा कमी राखण्यास हेल्प होते आणि तुम्हाला आतून एकदम कूल वाटायला लागतं. तुम्ही कधी नोटीस केलंय का, पांढऱ्या कपड्यांमध्ये आपल्याला फ्रेश वाटतं? त्याचं कारण हेच सायन्स आहे. आता याच्या अगदी उलट काय होतं बघा, जर तुम्ही भर उन्हात काळा, डार्क नेव्ही ब्लू किंवा गडद जांभळ्या रंगाचे शर्ट घालून बाहेर पडलात तर तुम्ही स्वतःला संकटात टाकताय. काळा रंग हीटचा सर्वात मोठा ॲब्झॉर्बर आहे. तो सूर्याची सगळी हीट खेचून स्वतःकडे साठवून ठेवतो. यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा दुप्पट गरम होतं आणि घाम जास्त येतो. जितकी जास्त हीट कपडे ओढून घेतील तितकं जास्त तुमचं डोकं तापलेलं असेल. उन्हाळ्याचे हे 2-3 महिने तुमच्या कपाटाला डार्क आणि डस्की रंगांना सुट्टी द्या. बेस्ट फॅब्रिक झालं आणि परफेक्ट रंगही निवडलेत, पण जर कपडे अंगाला एकदम चिटकून बसत असतील तर वरच्या दोन्ही गोष्टींचा काहीच उपयोग होत नाही. इथे येतो आपला तिसरा मंत्र, फिटिंग. उन्हाळ्यात स्किन टाईट जीन्स आणि शर्ट्सला थोडासा ब्रेक द्या. जेव्हा कपडे अंगाला चिटकतात तेव्हा घाम सुकायला जागाच उरत नाही आणि हवा खेळती राहत नाही. यामुळे बॉडीला सफोकेशन होतं, अंगातलं ब्लड सर्क्युलेशनही नीट होत नाही आणि आपल्याला सतत रेस्टलेस वाटायला लागतं.
या दिवसात लूज आणि हवेशीर फॅशनवरती भर द्या. सध्या ओव्हरसाइज टी शर्ट आणि बॅगी पॅन्टचा मोठा ट्रेंड आहे. त्याचा फायदा घ्या. मुलांसाठी कॉटन ट्राउझर्स किंवा लिनन पॅन्ट्स हा जीन्सला एकदम बेस्ट ऑप्शन आहे. यामुळे मांड्यांना आणि पायांना हवा लागते आणि घामोळ्यांचा त्रास होत नाही. मुलींसाठी कॉटनच्या सैल कुर्ती, फ्लोई ड्रेसेस, कफ्तान आणि कम्फर्टेबल प्लाझो हा लुक तुम्हाला चिक तर बनवेलच, पण चालताना फिरताना तुम्हाला ओझही वाटणार नाही. दुपट्टा घेतानाही तो सुती आणि हलका असेल याची काळजी घ्या, जेणेकरून तो मानेला चिकटणार नाही. आपल्याला वाटतं उन्हाळ्यात हाफ स्लीव्ज घातले की जास्त बरं वाटेल, पण मित्रांनो, कडक उन्हात बाहेर पडताना फुल स्लीव्ज हेच जास्त हुशारीचं काम आहे. तुमची स्किन थेट UV किरणांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. यामुळे सनबर्न आणि टॅनिंग पासून तुमचं प्रोटेक्शन होईल. तुमचा पूर्ण लुक तर सेट झालाय, पण पिक्चर अजून बाकी आहे. गॉगल लावणं हे फक्त फोटोसाठी नसतं, तर चांगले UV प्रोटेक्टेड सनग्लासेस तुमच्या डोळ्यांच्या नाजूक पेशींचं प्रोटेक्शन करतात. बाहेर निघताना डोक्यावर एक कॉटन कॅप किंवा सुती स्कार्फ घ्यायला अजिबात विसरू नका. आपलं बॉडी टेम्परेचर डोक्यावरून सर्वात जास्त कंट्रोल होतं. थेट ऊन डोक्याला लागलं की हीट स्ट्रोक होतो. तसेच उन्हाळ्यात जर तुम्ही जड लेदर शू ऐवजी कॅनव्हास शूज, सँडल्स किंवा कोल्हापुरी चपला वापरा, जेणेकरून पायांना घाम येणार नाही आणि दुर्गंधी देखील सुटणार नाही. तर मित्रांनो, उन्हाळा म्हणजे फक्त घाम आणि त्रास नाहीये. जर तुम्ही योग्य कपडे आणि योग्य रंग निवडलेत, तर तुम्ही या ऋतूशी आनंदाने डील करू शकता. बस हे 3 मंत्र पाठ करा. लूज फिटिंग, कॉटन फॅब्रिक आणि लाईट कलर्स हे नियम पाळलेत ना, की तुम्ही भर उन्हातही गुलाबासारखे टवटवीत दिसाल. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखरच हेल्पफुल वाटत असेल, तर तुमच्या त्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जे अजूनही उन्हात काळे आणि घट्ट कपडे घालून हैराण होत आहेत. त्यांनाही ही समर स्मार्ट माहिती मिळवू दे. पुढच्या वेळी आपण नक्की भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भरपूर पाणी प्या, हायड्रेट राहा, सेफ राहा आणि स्टाईलमध्ये उन्हाळ्याचा सामना करा. भेटूया लवकरच. बाय. डोंट फॉरगेट टू फॉलो आवर चॅनल. थँक यू.